आपण आजच्या दिवसातील तिसऱ्या मॅचला पुमा स्क्वॉड वर्सेस सुपरवायझर स्ट्रायकरची मॅच पाहायला मिळेल. टॉस झाला होता, टॉस जिंकला होता पुमा स्क्वॉड या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. दोन्ही संघ तेवढे ताकदीचे. मोनिश आहे स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर आकाश. दोन बॅट्समन पाहायला मिळते, सलामीरची जोडी पाहायला मिळते आणि बॉलिंग मार्कवर रुद्र. बॉलिंग मार्कवर सुरेख चेंडू होता, पहिला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. ही देखील मॅच तेवढीच चांगली मॅच पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवर रुद्र, स्ट्राईक वरती मोनिश, नॉन स्ट्राईक वरती आकाश. मिस टाइम झालाय, शतक झेलखाली आलाय आणि विकेटचं पतन. पहिला खेळाडू तंबूत परत. डीजे बॅटिंगसाठी आल्या तशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर राहिली आहे. एक एक कोहिनूर हिरा आपल्या चेंबूरचा मंगेश वैती बॅटिंगसाठी पाहायला मिळते. आता पाहूया रुद्र कशा प्रकारची बॉलिंग करेल मंगेश वैती यांना, कारण का मंगेश वैती एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांच्या अगेन्स्ट कशी बॉलिंग पाहायला मिळेल रुद्र याच्या माध्यमातून ते देखील पाहायला मिळेल आपल्याला. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर विकेट पाहायला मिळाली. मात्र आपण पाहायला गेलो तर ऑफस्टमच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आतापर्यंत रुद्र याने. मंगेश वैती एक मोठं आव्हान असेल ते म्हणजे रुद्र याच्या समोर. पाहूया या मॅच मध्ये काय घडेल. माहुल प्रीमियर लीग पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती आहे मंगेश वैती, मॅन फ्रॉम माहुल गाव. सुरेख फटका या ठिकाणी केला, गॅप मध्ये गेला मंगेश वैती. सुपर, आल्या आल्या चौकार. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेचलाय, पुन्हा एकदा या ठिकाणी चौकार मिळेल. क्या बात आहे, एक्सपिरियन्स आहे. काहीतरी वेगळं आता मात्र करावं लागेल दुर्याला, कारण का वारंवार गॅप शॉट्स पाहायला मिळाले मंगेश वैती यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र या ठिकाणी या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. दोन चौकार आणि एक षटकार के आतिषबाजी सुरुवात केली मंगेश वैती यांनी. परंतु कमबॅक येथे करावा लागेल रुद्र, कारण का पाहायला गेलो तर हाणामारी केली असेल, परंतु विकेट येईल का मंगेश वैती याची. पहा आता मात्र सुरेख चेंडू होता, गती परिवर्तन केलं, काहीसा चेंडू मागे ठेवला, निर्धाव चेंडू आला असता, परंतु लेग बायच्या स्वरूपात एकदा मिळेल. षटक संपेल. एक षटका अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल 15. एक षटक आणि 15 धावा झाल्या आहेत. दोन चौकार आणि एक षटकार देखील पाहायला मिळालेत. डीजे
बेस्ट वर्सेस बेस्ट पाहायला मिळेल कारण का बॉलिंग मार्कवर आलाय महेश मांडवकर आणि बॅटिंग साइड आहे मंगेश वैती. हे दोन्ही खेळाडू एकत्र असतात, एकत्र संघाला पुढे घेऊन जातात. तेच खेळाडू आता मात्र एकामेकांच्या अगेन्स्ट पाहायला मिळालेत, ते म्हणजे महेश आणि मंगेश. सुरेख चेंडू पहा इथे, हेच महत्वाचं असतं इथे. सुरेख चेंडू, महेशला माहिती आहे की मंगेशला कशा प्रकारची बॉलिंग करायची, कुठे चेंडू ठेवायचा, काय वीक पॉईंट आहे मंगेश वैती याचा. त्याचबरोबर मंगेश वैती यांना देखील माहिती आहे की महेश मांडवकर या ठिकाणी कशा प्रकारे बॉलिंग करतील. म्हणजेच एक चांगला चुरसभरा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल या मॅचमध्ये कारण का दोन्ही खेळाडू तेवढेच ताकदीचे आहेत. मंगेश वैती वर्चस्व असतील याच्यामध्ये कारण का एक्सपिरियन्स आहे मंगेश वैती यांच्याकडे. वारंवार कामगिरी केली आहे, आपल्या गावाचं नाव रोशन केलं आहे संपूर्ण भारतभर. सुरेख फटका, मिस टाइम झालाय आणि पहा आणखी एका विकेटची पतन. खेळाडू बाद. नवीन बॅट्समन पाहायला मिळाला, प्रथमेश स्ट्राईक वरती आलाय. महेश मांडवकर विकेट पाहायला मिळाली, ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, तिथे बॅटीची काटा घेऊन मिस टाइम झाला होता शॉट. तेवढं चांगलं झेल पाहायला मिळाले तिकडे. नवीन बॅट्समन पाहायला मिळते प्रथमेश, बॉलिंग मार्कवर महेश. सुरेख चेंडू हलकाने खेळून काढला, लेग साईडला एक धावून काढली आहे आणि पुन्हा एकदा एक चुरसभरा मुकाबला पाहायला मिळेल. महेश मांडवकर वर्सेस मंगेश वैती. कोण वर्चस्व ठरेल इथे, कोण बाजी मारेल, कोणता खेळाडू इथून आपल्याला आपल्या संघाला मॅच जिंकून देईल कारण का दोन्ही खेळाडू इथे तेवढेच ताकदीचे आहेत. मंगेश वैती वर्सेस महेश मांडवकर. पहा हलक्यातने खेळून काढला, स्मार्ट आहे हा खेळाडू कारण का मंगेशला माहिती आहे की 5 ओव्हरची मॅच आहे ही. जर आपण याच ओव्हरमध्ये प्रहार करायला गेलो, थोडा मिस टाइम झाला, आपण बाद देखील होऊ शकतो. त्याच कारणाने या ठिकाणी स्मार्ट क्रिकेट पाहायला मिळाले मंगेश वैद्य यांच्या माध्यमातून. स्ट्राईक काढून दिले प्रथमेशला. प्रथमेश पाहूया कशा प्रकारची बॅटिंग करेल. सन्मान दिलाय महेशला कारण का त्याला माहिती आहे महेश एक लाजवाब गोलंदाज आहे. सुरेख फटका हा देखील स्टेट डाऊन द ग्राउंड घेतला आणि चेंडू जाय सरळ सीमा रेषा पार, चौकार. हलक्यात घेऊ नका प्रथमेशला तुम्ही कारण का हा देखील एक चांगला बॅट्समन आहे. पुढील चेंडू स्ट्राईकवर आहे प्रथमेश. हलक्यात कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता गलीमध्ये परंतु निर्धाव चेंडू आलाय. षटक संपले, 2 षटके अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल 22. चला अंपायर आलेत. डीजे
भावेश स्ट्रायपर आहे मंगेश. पहिल्या ओव्हरमध्ये मंगेशने अनामादी केली होती. 2 लगातार चौकार त्यानंतर षटकार पाहायला मिळाला होता. पुमा स्क्वॉड वर्सेस सुपरवायझर स्ट्रायकरची मॅच पाहायला मिळते. पुढील चेंडू स्ट्राईक वरती आहे मंगेश वैती. भावेश टू मंगेश. गती परिवर्तन केलं, ओळखलं, पारखलं आणि मंगेश वैती ब्रँडेड सिक्सर. डीजे केली आहे. सुरेख बॅटिंग पाहायला मिळाली आहे. स्लॉट मध्ये हा चेंडू होता, त्याला पाठवून दिला डीप मिड विकेटला. पुढील चेंडू भावेश आणि पहा एक तेरी तो एक मेरी या ठिकाणी वेगवान चेंडू. भावेशने दाखवून दिले की हम भी यहाँ पे किसी से कम नहीं है. कारण का पहिला चेंडू थोडा स्लॉट मध्ये असल्यानंतर दुसरा चेंडू ऑप्शनच्या बाहेर ठेवला. त्याला माहिती आहे थोडा बॅट स्विंग तिथे कमी येईल, परंतु सुरेख चेंडू टिचून मारा केला. आता पाहूया काय प्लॅनिंग असेल भावेशची. पुढील 4 चेंडू त्याला चांगली बॉलिंग करावी लागेल. आता मात्र सुरेख फटका कॉमेंट्री बॉक्स आणि या ठिकाणी काय कॅच टिपली आहे. ही कॅच आहे का मॅच आहे. सुरेख सुरेख कॅच टिपली आहे. लाजवाब खेळी आणि पाठवून दिले. पहा सुरेख फटकेबाजी केली आहे प्रथमेशने. कॉन्फिडन्स आहे या बॅट्समन कडे. हा चेंडू पहा प्रेशर आला आहे बॉलर वरती.
थोडा अवांतर चेंडू पाहायला मिळाला. लेग स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांनी घोषित केलंय वाईट चेंडू. अवांतर धावेत भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती म्हणजे 37 वर. 37 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक. फुलटॉ चेंडू होता हा. प्रहार करता आला असता या चेंडूवरती, परंतु हलक्या त्याने खेळून काढलाय आणि स्ट्राईक ठेवले स्वतःकडे. 3 षटका अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 38 वरती. 3 षटक आणि 38 धावा. डीजे म्हणजे हर्षित हाच तो खेळाडू ज्याने ग्रामीण धमाकामध्ये करण अंबाला सारख्या खेळाडूला बाद केलं होतं. पवन केनीला बाद केलं होतं. एक यंगस्टर आहे, सुपरस्टार आहे माहुल गावाचा. पाहूया आता कशा प्रकारची बॉलिंग करे येते. वाईट चेंडू. करण अंबाला पाहायला गेलो तर एक सुपरस्टार खेळाडू ज्याने ॲज अ नेट बॉलर देखील कोलकाता नाईट रायडर्समध्ये त्यांनी काम केलं आहे. त्याला मात्र आपल्या माहुल गावाच्या या बॉलरने बाद केलंय. ही देखील एक मोठी गोष्ट आहे. अजून देखील यंग प्लेअर आहे हा. अजून चांगली कामगिरी करू शकतो, परंतु या ठिकाणी प्रथमेशने दाखवलंय स्टँड अँड डिलिव्हर. षटकार आलाय. धडाकेबाज बॅटिंग, लाजवाब बॅटिंग डिस्प्ले बाय कॅप्टन कडून. कॅप्टन आहे महेश मांडवकर या संघाचा. पुढील चेंडू हर्षित प्रथमेश. यॉर्कर चेंडूचा मारा केला गेला होता. लॉंग ऑफला खेळाडू आहे तैनात. थोडा फंबल झाले, परंतु एकच धाव मिळेल आणि स्ट्राईक आता मात्र आली आहे ती म्हणजे मनीषकडे. मनीष देखील एक सुरेख खेळाडू, एक सुरेख लेफ्ट आर्म बॉलर. बॅटिंगसाठी आलाय. हर्षित कमबॅक केलाय. एक षटका आल्यानंतर टिचून मारा केला होता. बांधून ठेवलंय, रोखून ठेवलंय. 46 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 46 धावा झाल्या आहेत आतापर्यंत. अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. सुरेख फटका, लाजवाब फटका घेतलाय. एकदा मिळेल. तीन चेंडू शिल्लक आहेत अजून षटकातील. धावसंख्या झाली आहे ती 46 धावा झाल्यात. माफ करा, 47 रन झालेत. 47, 3 टू गो.
आहेत. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा येतोय प्रथमेश. हा देखील डिचून मारा केला होता आणि दुसऱ्या वेळेचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा धावून काढल्या आहेत. खराब थ्रो पाहायला मिळालाय तिकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र 49 धावा झाल्या आहेत. 2 टू गो. 2 चेंडू शिल्लक आहे षटकातील. प्रथमेश स्ट्राईक वरती. आणि आता मात्र सुरेख फटका या ठिकाणी. खूपच भारचा चेंडू खेचलाय आणि दिलाय त्याला सरळ सरळ षटकार. खूपच चांगला चेंडू होता परंतु ज्या प्रकारची बॅटिंग केली प्रथमेशने ऑफ साईडच्या बाहेरचा चेंडू त्याला प्रॉपर टायमिंग केलं आणि काय सुरेख फटकेबाजी करतो. एक पॉवरफुल शॉट पुन्हा एकदा या ठिकाणी कव्हर्स मध्ये घेतलाय. क्षेत्ररक्षक असेल तैनात तिकडे एकच धाव मिळेल. षटक संपते. 4 षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 56 वरती. डीजे या अगोदरच्या मॅच मध्ये देखील पहिल्या इनिंग मध्ये 74 धावा ठोकून काढल्या होत्या. त्या म्हणजे लक्ष्मी 11 या संघाने. परंतु आता सुपरवायझर वॉरियर्स देखील सुरेख कामगिरी करतोय. प्रथमेश काय बॅटिंग केली प्रथमेशने. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. जोरात बॅट स्विंग केली आहे पहा आणि चेंडू जाईल सरळ इथे चौकाला करिता. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते. पूर्ण श्रेय जाईल ते म्हणजे प्रथमेशला कारण का त्याला माहिती आहे ऑप्शनच्या बाहेर जास्त बॉलिंग होईल. त्यांनी बॅट स्विंग करताना देखील जोरात केली ज्या कारणाने चेंडू वेगाने चौकारा करता जाईल आणि चौकार घ्या देखील आहे. 2 चेंडू 10 धावा आल्यात. अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र फुल ऑन फॉर्म पाहायला मिळतोय तो म्हणजे प्रथमेश. बॉलर पाहूया कमबॅक करेल का आपल्या ओव्हरमध्ये. सुरेखा चेंडू आहे लेग साईडला घेतलाय. पहिली धाव जोरात काढली आहे. दुसरा वेळेचा प्रयत्न होईल का. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि खूपच खराब इथे स्ट्राईक मिळाली पाहिजे होती ती म्हणजे प्रथमेशला. 2 धावा झाल्या असत्या परंतु या ठिकाणी एक मोठा हादरा पाहायला मिळाला. मनीषने स्वतःवर ठेवलाय विश्वास आणि प्रथमेशला पाठवलाय तंबूत परत. धावसंख्या झाली ती म्हणजे तब्बल 67 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 67 धावा पाहायला मिळाल्या आहेत आणि प्रथमेश काय बॅटिंग केले. टाळ्या होऊन जाऊन दे प्रथमेश साठी. लाजवाब बॅटिंग डिस्प्ले पाहायला मिळालाय. नवीन बॅटर येतो बॅटिंग साठी दीपक. मनीषने स्ट्राईक घेतली आहे. मनीषकडे आहे 3 चेंडू
पाहूया 3 चेंडू मध्ये मनीष किती धावा जमवेल. 67. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधील. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर एक ऑफ ब्रेक चेंडू पाहायला मिळालाय. बॅट्समनला काही चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडू आला आहे. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र या ठिकाणी सुरेख कमबॅक केला या बॉलरने आपल्या ओव्हरमध्ये. पहिल्या 2 चेंडूमध्ये षटकार चौकार आले होते, त्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळाले. शेवटचे 2 चेंडू असतील मनीषकडे. सुरेख फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आणि 2 धावा धावून काढल्या आहेत. धावा झाल्या तब्बल 69 धावा. 69 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा एक चेंडू असेल मनीषकडे. यानंतरची मॅच आहे माहुल मॅनिएक्स वर्सेस सिद्धिविनायक स्पोर्ट्स. चला लगेच टॉस साठी यायचंय. माहुल मॅनिएक्स आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स टॉस साठी या. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि सुरेख फटका या ठिकाणी मनीष पॉवरफुल लॉंग ऑफ वरून आलाय. 6 धावा झाल्या तब्बल 75. जिंकण्याकरिता 76 रन्स टू विन. 30 बॉल्स 76 रन्स. चला टॉस साठी यायचंय माहुल मॅनिएक्स वर्सेस सिद्धिविनायक स्पोर्ट्स. लगेच टॉस साठी आपण डीजे.
30 balls 76 रन्स टू विन. यानंतरची मॅच असेल माहुल मॅनियाक्स वर्सेस सिद्धिविनायक स्पोर्ट्स या दोन्ही संघामध्ये. हॅलो, आमच्या मंडळाचे आधारस्तंभ यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल होईल. नेक्स्ट मॅच माहुल मॅनियाक्स वर्सेस सिद्धिविनायक. हर्षित आणि हरची जोडी पाहायला मिळाली आहे आणि बॉलिंग मार्कवर आहे तो म्हणजे आर्यन. 30 balls 76 रन्स टू विन. हर्षित आहे. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करायचा होता, मात्र तिकडे एक धाव घेण्यात यश मिळते. एक धाव ने सुरुवात झाली श्री गणेश संघाचा. आपण पाहत आहात माहुल प्रीमियर लीग MPL पर्व सहावं वर्ष आपण पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर पाहायला गेलो तर चालू मॅच आहे ती म्हणजे पुमा स्क्वॉड वर्सेस सुपरवायझर स्ट्रायकर्स. टॉस होतोय, त्याचबरोबर लाईव्ह स्टेजवरती देखील आपण लक्ष द्यायचंय. टॉस होतोय दोन्ही संघामध्ये. एक ही ओव्हर झाल्यानंतर आपण टॉस करूया. पहिला ही ओव्हर करून घेऊया. 5 चेंडू शिल्लक आहेत. हर्ष आता मात्र मोठा प्रहार करायचा होता. एक शफल होऊन खेळायचा प्रयत्न केला गेला होता. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू आले. आर्यन टिचून मारा केलाय, बांधून ठेवले. या ठिकाणी प्रॉपर प्लॅनिंग पाहायला मिळते सुपरवायझर स्ट्रायकर्स या संघाचं. पुढील चेंडू पहा, हा देखील चेंडू सुरेख होता. कडे अपील आहे, परंतु ती अपील फेटाळून लावली आहे आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आहे. पाहायला गेलो तर एक स्लोअर वन चेंडू, उसळी घेणारा चेंडू होता. चांगली बॉलिंग करतोय आर्यन आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्येच डॉमिनेट केलंय सुपरवायझर स्ट्रायकर्स या संघाने. आता मात्र काहीतरी वेगळं करावं लागेल. हर्ष आणि हर्षीच्या जोडीला जबाबदारी घ्यावी लागेल, हाणामारी करावी लागेल. मोठी धावसंख्या आहे, षटकार चौकार तर ठोकावेच लागतील. फुलटॉस चेंडू घेतला, कव्हर्स वरला, कोणी नाही आहे. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. डीजे
वेगवान चेंडू मारण्याच्या नादामध्ये पाहायला गेलं तर बॉलरने थोडा फुलटॉस चेंडू टाकला बॅट्समनला, परंतु कुठलीही चूक न करता या ठिकाणी सुरेख गॅपमध्ये चेंडू खेळला, तो म्हणजे हर्ष कोळी याने. पुढील चेंडू आणि या ठिकाणी आता मात्र हा चेंडू पाठवून दिलाय, तो म्हणजे सरळ 6व्या माळ्यावर एक सुरेख षटकार. उपकार आणि षटकार लगातारचे पाहायला मिळाले आहेत. काहीतरी आता मात्र वेगळी रणनीती आखावी लागेल. सुरेख फटकेबाजी, का शॉट होता, लाजवाब षटकार. तो कॉन्फिडन्स, ती कॅपॅसिटी दिसली या बॅट्समनची या शॉट मधून. एक सुरेख खेळाडू आहे हर्ष. आर्यनला आता मात्र या चेंडूवरती कमबॅक करावा लागेल. गती परिवर्तन केलं पहा आणि षटक संपते. एक षटका अखेरीस संघाची धावसंख्या होईल ती म्हणजे तब्बल 11 आणि टॉस होतोय, ते म्हणजे यानंतरची मॅच असेल सिद्धिविनायक विरुद्ध माहुल मॅनियॅक्स. आमच्या मंडळाचे आदर्शतम यांच्याशी टॉस होतोय. टॉस झाला आणि टॉस जिंकलाय तो म्हणजे सिद्धिविनायक या संघाने, आणि आपला निर्णय कावायचा आहे क्षेत्रक्षण, माफ करा फलंदाजी स्वीकारली आहे. सिद्धिविनायक टीम won the toss and elected to bat first. काय सुरेख कामगिरी केली आहे ती म्हणजे इथे हर्ष कोहली याने, परंतु त्यानंतर देखील ओळखलं पारखलं आणि गती परिवर्तन केलं. निर्धाव चेंडू आला शेवटचा. आता मात्र बॉलिंग माखवर पाहायला मिळतं तो म्हणजे प्रशांतला जबाबदारी घ्यावी लागेल, कारण का पहिल्याच ओव्हरमध्ये एक षटकार चौका आला आणि 11 धावा झाल्या आहेत. अजून देखील जर आपल्याला ही मॅच जिंकायची असेल तर षटकार चौकार खेचावेच लागतील. 24 चेंडू आणि 63 धावांचं आव्हान आहे. 24 बॉल्स 63 रन्स टू विन. माफ करा, 65 रन्स टू विन. 24 बॉल्स 65 रन्स. प्रशांत आलाय बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकर आहे हर्षित. माहुल प्रीमियर लीग आपण पाहतात. हेलिकॉप्टर, काय फटका आहे, लाजवाब, एक दणकेदार फटका आणि आलाय सरळ हेलिकॉप्टर शॉट चौकार. डीजे पुढील चेंडू, काय फटका आहे, परंतु इथे खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू गेलाय सरळ चौकाराकरिता. लाजवाब फटकेबाजी दोन्ही यंगस्टर्स. तर पाहायला मिळालं काहीतरी आता वेगळं करावं लागेल बॉलरला. ओळखले पाळखले बॅट्समननी हर्षितने. फुलटा चेंडू आणि आता मात्र या ठिकाणी हा चेंडू गेलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर आणि येतील तब्बल 1 2 3 4 5 6 धावा. दणकेदार बॅटिंग. पाहायला
पहिला 2 चौकार, त्यानंतर एक षटकार, फुल चेंडू. हा देखील उलटा चेंडू आहे आणि पंचांनी घोषित केला इट्स अ नो बॉल. नो प्लस वन, 2 धावा इथे मिळतील. पुढील चेंडू असेल तो म्हणजे फ्री हिटचा. लायसन्स मिळाला आहे ते म्हणजे हर्ष कोहली याला की आपण षटकार चौकार या चेंडूवरती खेचू शकता. थोडस या ठिकाणी पाहायला गेलो तर मंगेश वैती थोडेसे नाराज पाहायला मिळत आहेत, कारण का थोडी खराब बॉलिंग झाली आतापर्यंत त्यांच्या बॉलर्सकडनं. अपेक्षा नव्हती, परंतु कमबॅक करावा लागेल त्या बॉलर्सला जर ही मॅच जिंकायची असेल तर. ज्या प्रकारची बॅटिंग केली मंगेश आणि प्रथमेशने पहिल्या इनिंग मध्ये, त्याहून चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळते. मिस टाइम झाला आहे आणि हा चेंडू गेला आहे. मिस टाइम शॉट, षटकाराकरिता लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाले. षटकार षटकार.
उडाली आहे, क्षेत्रकार आला आहे झेल खाली आणि पहा खूपच सहजरित्या ही कॅच सोडली आहे. ही कॅच खूप महत्वाची होती कारण का ही कॅच होती हर्ष कोळीची, ज्याने आतापर्यंत ही लीग गाजवली आहे. पहिल्या मॅच मध्ये 53 नॉट आउट, त्यानंतर आता झेल टिपली असती तर नक्कीच मॅच मध्ये कमबॅक केला असता, परंतु संधी हुकली आहे आणि एक जीवदान मिळालं आहे ते म्हणजे हर्ष कोळी याला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल 41 वरती. परंतु मनीष चांगली बॉलिंग केले, बांधून ठेवलंय, रोखून ठेवलंय आतापर्यंत आणि हा चेंडू असेल ऑफ स्टंपच्या बाहेर. इट्स अ वाईट बॉल. अवंतर धावेत भर होईल, धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र तब्बल 42 वरती. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये तब्बल 5 धावा आल्या, 3 चेंडू मध्ये 5 धावा आल्यात, माफ करा. मनीष टू हर्ष. आता मात्र या ठिकाणी हर्ष कोळी यांनी छिटकलं आहे जले पे नमक, कारण का जीवदान मिळालं होतं आणि टिचून मारा केला आणि एक षटकार आलाय डीजे. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहे षटकातील. धावसंख्या झाली 48. मिस टाइम झाला आहे. वन बाउंड शतक आला आहे तैनात आणि पहा आज खूपच बॅड लक चालू आहे या प्लेयरचं. पहिल्या 26 धावा दिल्या 5 चेंडू मध्ये, त्यानंतर चेंडू हातामध्ये आला नाही, चौकार गेला आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 52 आणि 52 रनची पार्टनरशिप देखील झाली आहे. टाळ्या होऊन जाऊन दे या दोन्ही ओपनिंग प्लेअर साठी. काय लाजवाब या ठिकाणी बॅटिंग करतात दोन्ही खेळाडू, हर्षित आणि हर्ष. शेवटचा एक चेंडू असेल शिल्लक. सुरेख फटका लॉंग ऑफला. झाले धावसंख्या तब्बल ती म्हणजे 53 धावा झाल्यात. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 12 बॉल 23 रन्स टू विन डीजे.
कुठलाही बॉल टाका कुठेही टाका तो मात्र आता किंवा षटकार किंवा चौकार जाईल कारण का जीवदान मिळालं होतं. त्यानंतर काय बॅटिंग करतोय हर्ष अजून रागाने बॅटिंग करतोय अजून ताबडतोब बॅटिंग पाहायला मिळाली आहे ती म्हणजे हर्ष कोहली याच्या माध्यमातून. पुढील चेंडू आता मात्र खूपच लांब स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आलाय आणखी एक षटकार. एक फटकेबाजी पाहायला मिळाली आहे इथे मात्र अजून देखील 11 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. नऊ 10 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. दहा चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता परंतु काय बॅटिंग केली आहे या दोघांनी देखील. 15 चेंडू आणि 46 धावेवर बॅटिंग करताना पाहायला मिळालाय तो हर्ष. आता मात्र मिस टाइम झालाय क्षेत्ररक्षक आलाय झेलखाली परंतु चेंडू गेलाय सरळ सीमारेषा बाहेर आणि लगातार दुसरी हाफ सेंचुरी पाहायला मिळाली आहे ती म्हणजे हर्ष कोहली याच्या माध्यमातून. 16 चेंडू सुरेख इथे कामगिरी केली हर्ष कोहली यांनी. लाजवाब फटकेबाजी आणि कॅश प्राइज देखील आलंय मैदानामध्ये. क्या बात है. दुसरं कोणाला बॅटिंग करायची गरजच लागत नाही आहे पुमा स्क्वॉड या टीम मध्ये. तीन चेंडू 3 लगातार षटकार आणि पहा 4 चेंडू 4 लगातार षटकार आणि ही मॅच देखील जिंकली आहे ती